सोने खरेदी करायचा विचार करताय? थांबा. जे सोनं जानेवारी 2026 मध्ये $5,595 प्रति औंस या विक्रमी पातळीवर होतं, तेच सोनं आता धडाधड कोसळत आहे. गेल्या 4 महिन्यापासून सोनं सतत घसरत आहे आणि हा आकडा ऐकून तुम्हाला धक्का बसेल. तब्बल 12% घसरण, ती सुद्धा फक्त एका महिन्यात. गेल्या 17 वर्षात म्हणजे 2008 सालातल्या मोठ्या आर्थिक संकटानंतर सोन्यात इतकी मोठी मासिक घसरण कधीच झाली नव्हती. आता प्रश्न हा आहे, सोनं इतकं का कोसळतंय? पुढे अजून घसरणार का? की आता उसळी मारेल? आणि या सगळ्यात महत्त्वाचं, जर तुमच्याकडे सोनं असेल किंवा घर घ्यायचा विचार करत असाल तर आत्ता नेमकं काय करायला पाहिजे हे सगळ्या सोप्या भाषेत समजून घेऊया, कारण ही बातमी थेट तुमच्या खिशाशी निगडीत आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या डेली फायनान्स अपडेट चॅनलवर. सोनं चांदी हा आपल्या भारतीय घराचा जिव्हाळ्याचा विषय आहे. लग्नकार्य असो, सण असो किंवा भविष्यासाठी गुंतवणूक हो, पण आपण नेहमी सोन्याकडे बघतो. पण गेल्या काही दिवसात जे घडतंय ते बघून सोन्यात पैसे गुंतवलेल्या लोकांच्या पोटात गोळा आला आहे. आजच्या या व्हिडिओत आपण सविस्तर बघणार आहोत की जागतिक बाजारात सोन्याचे भाव नेमके किती खाली आले, याच्या मागची खरी कारणे काय आहेत, भारतातल्या बाजारावर याचा काय परिणाम झाला आणि पुढे काय होऊ शकतं. शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटच्या भागात एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो तुमच्या गुंतवणुकीचा निर्णय बदलू शकतो. तर मंडळी, आधी आकडेच बघूया. जागतिक बाजारात सोन्याचा भाव आता $4,000 प्रति औंसच्या खाली घसरला आहे. बरोबर सांगायचं तर $3,985.57 या पातळीवर सोनं येऊन टेपलं आहे. आता तुम्हाला वाटेल $4,000चा स्तर म्हणजे नेमकं काय? तर मित्रांनो, हा स्तर सोन्यासाठी एक मानसिक आधार समजला जात होता. म्हणजे जोपर्यंत सोनं या पातळीच्या वर होतं तोपर्यंत गुंतवणूकदारांना एक विश्वास होता. पण आता तोच आधार तुटला आहे आणि त्यामुळे बाजारात आणखीन घबराट पसरली आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे घसरण अचानक झालेले नाही. जानेवारी 2026 मध्ये सोनं याच्या सर्वोच्च पातळीवर होतं, म्हणजेच $5,595 प्रति औंस. तिथून आजपर्यंत जवळपास 30% सोनं खाली आलं आहे. विचार करा, जर कोणी जानेवारीत सोन्यात मोठी गुंतवणूक केली असेल तर त्याचं किती नुकसान झालं असेल. म्हणूनच ही बातमी इतकी महत्त्वाची आहे. आता मुख्य प्रश्न, सोनं इतकं का कोसळतंय? यामागे 4 मोठी कारणं आहेत आणि प्रत्येक कारण समजून घेणं गरजेचं आहे. पहिलं कारण, अमेरिकेची सेंट्रल बँक म्हणजेच फेडरल रिझर्व्ह आता व्याजदर वाढवण्याच्या तयारीत आहे. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी अमेरिका व्याजदर वाढवते. आता याच्या सोन्याशी काय संबंध? तर मंडळी, सोनं हे गुंतवणुकीचं साधन आहे ज्यावर तुम्हाला व्याज किंवा उत्पन्न मिळत नाही. पण जेव्हा बँकेतल्या ठेवीवर किंवा बॉन्ड्स व्याजदर वाढतो तेव्हा लोक सोनं विकून त्या पर्यायाकडे वळतात. सोपं उदाहरण द्यायचं झालं तर, जर बँका तुम्हाला ठेवीवर चांगलं व्याज देत असेल तर तुम्ही सोन्यात पैसे अडकून का ठेवेल, तेव्हा जिथे काहीच परतावा मिळत नाही. दुसरं कारण, अमेरिकन डॉलर मजबूत होतोय. जून 2026 मध्ये डॉलर 13 महिन्याच्या उच्च पातळीवर पोहोचला आहे. आता हे समजून घ्या, जागतिक बाजारात सोनं डॉलरमध्ये विकलं जातं. जेव्हा डॉलर मजबूत होतो तेव्हा इतर देशाच्या चलनात सोनं खरेदी करणं महाग होतं. म्हणजे समजा भारतीय रुपयात सोनं घ्यायचं असेल तर डॉलर मजबूत झाल्यामुळे तेच सोनं जास्त किमतीत मिळतं आणि त्यामुळे मागणी कमी होते. तिसरं कारण, आणि हे खूप महत्त्वाचं आहे, अमेरिका आणि इराण यांच्यातला तणाव कमी झाला आहे. दोन्ही देशांमध्ये शांतता चर्चेची शक्यता वाढली आहे. आता सोनं हे नेहमी सेफ हवेन समजलं जातं. म्हणजेच जगात जेव्हा युद्ध किंवा तणावाची परिस्थिती असते तेव्हा लोक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करतात. पण आता तणाव कमी झाल्यामुळे लोकांना सोन्याची तितकी गरज वाटत नाही आणि त्यामुळे मागणी घटली आहे. चौथं कारण, नफा वसुली आणि ETF मधून पैसे काढणे. जानेवारी 2026 मध्ये जेव्हा सोनं $5,595 या विक्रमी पातळीवर होतं तेव्हा अनेक मोठ्या गुंतवणूकदारांनी नफा कमावला होता. आता तेच गुंतवणूकदार सोन्याच्या ETF मधून पैसे काढून शेअर बाजारात गुंतवत आहेत. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर, स्मार्ट पैसा सोन्यातून बाहेर पडून शेअर मार्केटमध्ये जातोय आणि याचा थेट परिणाम सोन्याच्या किमतीवर होतोय. आता बघूया भारतातल्या बाजाराचा याचा काय परिणाम झाला. जागतिक बाजारातल्या या मंदीचा थेट परिणाम भारतातल्या MCXच्या बाजारावरही दिसतोय. 24 कॅरेट सोन्याचा भाव आता जवळपास 1,40,000 ते 1,42,000 रुपये प्रति 10 ग्रॅम पातळीवर आला आहे. आणि चांदीबद्दल बोलायचं झालं तर तिथेही मोठी घसरण झाली आहे.
चांदी आता 2,15,000 ते 2,18,000 रुपये प्रति किलोच्या खाली घसरली आहे. आता विचार करा, जर तुमच्या घरात कोणाचं लग्न ठरलं असेल आणि तुम्ही सोनं खरेदीचा विचार करत असाल तर हा भाव तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो. पण त्याचवेळी जर तुम्ही आधीच सोन्यात गुंतवणूक केली असेल तर ही बातमी थोडी काळजीची आहे. पुढे काय होणार हे आता या आठवड्यात येणाऱ्या अमेरिकेच्या नॉन फॉर्म पॅरोल्स म्हणजेच रोजगार आकड्यावर अवलंबून आहे. जर हे आकडे मजबूत आले तर फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढण्याबाबत अधिक आक्रमक होऊ शकतो आणि त्यामुळे सोन्यावर दबाव आणखीन वाढू शकतो. पण जर आकडे कमजोर आले तर सोन्याला थोडी उसळी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर मंडळी, थोडक्यात सांगायचं झालं तर सोन्याचा हा खेळ पूर्णपणे जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडलेला आहे. अमेरिकेतले व्याजदर, डॉलरची ताकद आणि जगातील शांतता किंवा तणाव या सगळ्या गोष्टीचा थेट परिणाम आपल्या भारतातल्या सोन्याच्या भावावर होतो. आता सोनं आणखीन खाली जाणार की इथून उसळी मारणार हे या आठवड्यात येणाऱ्या अमेरिकेच्या रोजगार आकड्यावर बऱ्याच प्रमाणात अवलंबून आहे. जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर सध्याची घसरणे एक संधी असू शकते, पण घाई न करता थोडा अभ्यास करून आणि आपल्या गरजेनुसार निर्णय घेणं योग्य ठरेल. ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्या कुटुंबात, मित्रांमध्ये जे सोने खरेदी करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अजून अशा महत्त्वाच्या बातम्या, सोपी आणि खरी माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी बघायला मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार.